खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। नांदेड येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत त्यांच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध नोंदविला। यावेळी परिसर घोषणाबाजीनं दणाणून गेला असून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या। खासदार आष्टीकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत पक्षनिष्ठा आणि विचारांची तडजोड करणाऱ्या कोणत्याही निर्णयाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं। आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत निषेधाच्या घोषणा दिल्या। या आंदोलनामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आलं आहे। आगामी काळात खासदार आष्टीकर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून त्यांच्या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान ठाकरे गटानं पक्षाशी गद्दारी सहन केली जाणार नसल्याचा इशाराही या आंदोलनातून दिला। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनल करिता कृष्णा चौतमाल, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड। सर्व शिवसैनिकांच्या वतीने लोकसभेचे जे खासदार गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर हे पळून गेलेले आहेत, त्यांच्या निषेधात हे नांदेडचे शिवसैनिक आक्रमक होऊन त्यांच्या आम्ही प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे। येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात हे कट्टर शिवसैनिक ज्यांनी आम्ही घाम गाळू यांना खासदार केलं, हे जर असेच गद्दारीचे ठपके उद्धव साहेबांच्या नावे मारित असतील तर येणाऱ्या काळात शिवसैनिक यांच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करतील।